नमस्कार. मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि आता प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा. म्हणजे आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ज्या वाहनाला लावायच्या आहेत, सर्वसाधारणपणे 1.5-2 करोड वाहनं महाराष्ट्रात ही असल्यामुळं त्यांना वेळेत लागणं बंधनकारक होतं. 3 महिन्याची मुदत दिलेली होती, पुन्हा शासन दंड मारणार होतं. पण आम्ही शासनाला एक प्रस्ताव दिलेला होता, हे 3 महिन्यात काम होणं अशक्य आहे. शक्यच नाही की एवढ्या वाहनांना कमीत कमी 5 ते 6 महिन्याचा ह्याला कालावधी लागेल. आणि RTO अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस विभाग यांनी जागोजाग कॅम्प घेणं किंवा प्रत्येक कार्यालयात डिजिटल बोर्ड लावणं किंवा व्यापक प्रसिद्धी करणं की आता प्रत्येकाकडंच वाहनं आहेत आणि त्यांना लागणं ही बंधनकारक आहे. पण हे 6 महिन्यात काम पूर्ण होऊ शकेल आणि ह्याला 3 महिन्याची अजून मुदतवाढ द्या, ही आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली होती. आणि त्यांच्या निर्देशानुसार मग परिवहन आयुक्तांनी आज 20 मार्च 2025ला मुदतवाढीचा हा परिपत्रक काढलेलं आहे. त्याच्यामुळं आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी आता अजून 3 महिन्याची मुदत मिळाली. म्हणजे 31/3/2025पर्यंतच ते बसवायचे निर्देश दिलेले होते. त्यानंतर 5,000 दंड वगैरे असं हे होतं. परंतु हे कामच होणार नाही तर 3 महिन्याची मुदतच कशाला पाहिजे. अजून तुम्हाला कमीत कमी ज्या कामासाठी 6 महिने लागतील अशा कामासाठी तेवढी मुदत द्यायला पाहिजे. त्यातून थोड्या राहिल्या तर मग 8-15 दिवसाची चालू शकते शेवटचा आढावा घेऊन. पण अजून कामच बरोबर झालं नाही, चाललं नाही, लोकांनाच माहिती नाही आणि RTO अधिकारी वगैरे हे काही कामच करत नाही तो. आणि आम्ही शासनाला ही बी मागणी केलेली होती की प्रत्येक RTO कार्यालयानं कार्यालयात बोर्ड लावले पाहिजेत आणि प्रत्येक महिन्याला त्यांनी ही मुदत दिल्यानंतर 3 महिने व्यापक प्रसिद्धी करावी लागेल की बाबा तुमच्या कार्यालयातल्या किती गाड्यांची लागल्यात किंवा किती बाकी आहेत हे ह्यांनी थेट पत्रकार परिषदा घेऊन RTO अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयातला डेटा ही त्यांनी प्रकाशित करावा लागणार आहे. त्याच्यामुळं आज 20 मार्च 2025 रोजी परिवहन आयुक्त कार्यालयाने एक परिपत्रक काढलेलं आहे. हे परिपत्रक आहे बघा. त्याच्यामुळं तुम्हाला आता मुदतवाढ मिळालेली आहे ह्या प्लेट लावण्यासाठी. आणि मग त्या 1/4/2019च्या पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्यांनाच ही लावायच्या. जुन्या गाड्यांचाच खाली प्रश्न आहे. नवीन गाड्यांना 19पासून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट येतात, परंतु त्याचा काय रिक्षावाल्यांनी तर त्या फेकूनच दिलेल्या आहेत. पण त्यांना ते आता कराव्या लागतील. हे मात्र तितकंच करायला नाही तर. पण आता 30/6/2025 नंतर मात्र मग ते दंडाची वगैरे अशी कारवाई होईल. तर प्रत्येकानं आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुक करा, आपापल्या वेळेत लावा. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा की जेणेकरून लोकांना कळालं पाहिजे. हा आदेशच आहे आणि ह्या आदेशात परिवहन आयुक्त कार्यालयानं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक संघटनांना तुम्ही बैठकी घ्या, त्यांची मिनिट लिहा, त्यांना सांगा, पत्रकारांना बोलवा, त्यांना सविस्तर ही योजना सांगा की तुम्ही कुठल्या साईटवरनं ही करणार किंवा काय कसं प्रात्यक्षिक दाखवा. हे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. आता तरी हा आदेश तर RTOवाल्यांना मिळालेच आहे बघा. आता RTOवाले काय दिवं लावतात काय कुणास ठाऊक, कारण ते लाचखान्यातच मग्न असतात. लाचखान्यातच मग्न असतात. हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून सर्वांना कळालं पाहिजे. मुदतवाढ ही मिळालेली आहे 30/6/2025पर्यंत. पण त्यानंतर मात्र कुठली मुदत मिळणार नाही, कारण आपण पहिल्या एका व्हिडिओमध्ये मी टाकलेलं होतं. आपण पत्र दिलेलं आहे आणखीन ही मुदत 3 महिन्याची मिळेल असे. तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता हा व्हिडिओ ज्यांनी पाहिलं त्यांना एकमेकाला शेअर करा. हा काय आदेशच आहे, स्पष्ट आदेश आज आपणाला आलेला होता. तो आपण आता सगळ्यांच्यासाठी प्रकाशित केलेला आहे की लोकांना माहिती पडलं तर दंडापासून तरी वाचतील. की काम तर करायचंच असते. तर प्रत्येकानं आता हा विचार करा. RTO अधिकाऱ्यांना ज्यांनी हा व्हिडिओ बघितला की RTOवाल्यांना शेअर करा. काय त्यांचं काय डोकं चाललं तर चाललं, डोकं ठिकाणावर आलं तर आलं, नाहीतर ते लाचखान्यातच
एकदम गुंग असतात. कुठं ते फिटनेसचा त्यांचा घोटाळा, त्या मीटरचा घोटाळा, बिन टेस्ट घेता पक्की लायसन द्यायची, ह्यांना लाखो रुपये दररोजचे मिळतात, लाचा मिळतात, आणि ह्यांना काय पडले हो. पण आता मात्र प्रत्येक RTO अधिकाऱ्यानं बैठकी ह्या घेतल्याच पाहिजेत, तात्काळ त्या बी घ्यायच्या. सगळ्या संघटनांना वगैरे बोलवून घ्या ना, तुमचे गुरु बिरू त्यांना सगळ्यांना, आणि RTOमध्ये लावा 4x6चे 4x6चे 2-2 3-3 बोर्ड. पेपरवाल्यांना बोलवून घ्या, पत्रकार परिषद घ्या, त्यांना तुमची साईट सांगा, जे काय सांगायचं आहे ते सांगा ना. लोकांपर्यंत हा आदेश गेला पाहिजे. आणि जर RTOवाल्यांनी सुद्धा हे काम केलं पाहिजे. जरा थोडं पैसे खाण्याचं RTOवाल्यांनी जरा बंद करा. एखादं चांगलं काम होऊन द्या ना. लोकांच्यापर्यंत जर आदेशच गेला नाही तर त्यांनाही करता घ्या. तिथं RTOमध्ये कॅम्प घ्या तुम्ही. तुम्हाला कोण नको बोललं आहे. बसवा तुमचे 10-15 अधिकारी तिथं येतील. लोकांच्या तर त्यांच्याच मोबाईलवरनं ते हे करायचे आहेत ना. बसा ना सगळे 2 दिवस बाहेर बसा. शनिवार रविवारी बोर्ड लावा. सगळ्यांना सांगा या बाबांनो इथं तुम्ही आमची सगळी 100 लोक आम्ही काय आता लाच बीच खाणार नाही. तुमच्या मोबाईलवरनं आम्ही तुम्हाला देतो करून. हे बी ही करा. यासाठी तर प्रत्येकानं आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला मुदत मिळालेली आहे. प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा. पण मात्र तुम्हाला 30/6/2025 नंतर मात्र मुदत मिळणार नाही, आणि मग ते कारवाई वगैरे तुम्हाला होत राहणार. हेही प्रत्येकानं विचार करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.